नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? तर दररोज घरातूनच ब्लॉग करायचा, घरातूनच बडबड करायची आणि घरातूनच बोलायचं म्हटलं तर आज तुम्हाला जरा कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया. तर काय झालं ना, बरेच दिवस झाले मुलं घरी नाही. मुलगा खरं आला, त्याला बोलून घेतलं होतं कारण माझ्या मिस्टरांची काहीतरी कामं होती, त्यामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागलं. म्हणून मग त्याला बोलून घेतलं. पण मुलीशिवाय करमे ना, मुलगी घरात नसली ना की अजिबात करमत नव्हतं. ती तिच्या आत्याच्या घरी गेली होती. पण मग संध्याकाळ झाली, पुढचे 4-5 दिवस मी कंटिन्यू बिझी होते, परत जाणं झालं नसतं. म्हणून आम्ही निघालो लोणावळ्याला. आणि लोणावळ्याला पोचल्यावर तिकडे एक खूप भारी स्पॉट आहे बरं का. तिथे डॅमचा असा स्पॉट आहे जिथे ना असं चीज पकोडा, परत कॉर्न भजी वगैरे मिळतात. मग आम्ही काय केलं, आम्ही सगळ्या मुलांना घेतलं. म्हणजे माझ्या नंद्याची मुलं होती. म्हणजे काय झालं, नंदेकडे ना सगळ्या मुलांचा गेट टुगेदरच झाला होता, त्यामुळे सगळी मुलं त्यांच्याच घरी होती. म्हणून मग सगळ्या मुलांना घेतलं आणि तिथून मग आम्ही त्या डॅमला पोहोचलो. मग तिथे डॅमला गेल्यावर छान मस्त कॉर्न भजी खाल्ली, चीज पकोडा खाल्ला, वडापाव खाल्ला आणि बरंच काय काय खाल्लं. कसं असतं ना, लोणावळ्याच्या त्या वातावरणात ते गरम भजी आणि ते खाणं म्हणजे अगदी आहा हा मस्त. तर खरंच खूप मजा आली बरं का, मजा आली. आणि सगळ्या मुलांना वगैरे भेटलो. आणि मुलीला भेटल्यावर इतक्या दिवसांनी तर खूपच वेगळं वाटलं, कारण आजपर्यंत कधी ती एवढ्या दिवस लांब राहिली नाही, कारण ती 8च वर्षाची आहे, लहान आहे. आणि ती जी गुलाबी टॉपमध्ये आहे ना, ती आहे बरं का माझी मुलगी. तर तुम्हाला ती दिसेलच. तर असे मस्त आम्ही चीज पकोडा वगैरे खाल्ले. सगळ्या मुलांना तर खूप आवडतात. मी पहिल्यांदाच ट्राय केलं. खरं आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा आम्ही दर शनिवार रविवार म्हणजे महिन्याभरातला एखादा शनिवार रविवार, 1-2 शनिवार रविवार आहे ना, आम्ही दोघं नवरा बायको गाडी घ्यायचो आणि निघायचो. एक तर जेजुरी नाही तर लोणावळा असं असायचं. त्यामुळे मग तिथे राहिलो आणि रात्री परत रिटर्न यायचं होतं. पण रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे रात्रीची ड्रायव्हिंग इग्नोर केली आणि रात्री तिथेच झोपलो. आणि मग सकाळी एकदम सकाळी 7:30-8ला निघालो. 7:30-8ला निघालो आणि तिथून मग येता बापरे, बघा इतक्या सकाळीसुद्धा इतकं ट्रॅफिक आहे ना पुण्यात. म्हणजे पुण्यात पोहोचलो होतो आम्ही एक अराऊंड 9:30पर्यंत पोहोचलो होतो. 9-9:15चं ट्रॅफिक आहे बरं का हे. तेव्हा आम्ही इथे हे वाडिया कॉलेज का कुठलं तरी हे मला आता आठवे ना, तर तिथे आम्ही पोचलो होतो. मग तिथे इतकं तुम्हाला सकाळचं ट्रॅफिक दाखवते. आणि हे बघा व्यंकटेश बालाजींचं जे विष्णुचिन्ह आहे ते तुम्हाला मागे मी द्यायचे, हे गाडीत लावण्यासाठी बऱ्याच ताई आपल्याकडनं घेतात. तर माझा सुद्धा एवढे जे मागचे महिने गेले ना, व्यंकटेश बालाजींवरचा विश्वास इतका वाढला आहे की आमच्या नवीन गाडीला पण मी तर माझ्या आवडीने तेच लावलं, कारण मला खरंच त्यांची खूप प्रचिती येते, खूप मला ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही निघालो आणि इतकं ट्रॅफिक बघता ना, आता कधी घरी पोचतोय, कधी फ्रेश होतोय, असं सगळं झालं. त्यामुळे सकाळचं ट्रॅफिक इतकं असल्यामुळे ना इरिटेट झालं होतं. कारण काय होतं, इतकं ऊन वाढतं सकाळी 8-8:30लाच एवढं ऊन वाटतं ना की अजिबात घरातून बाहेर पडायचं म्हटलं की नको वाटतं. पण असं वाटलं की चला घरी जाऊन छान फ्रेश होऊ आणि मग पुढच्या कामाला लागू. पण तो दिवस पूर्ण इतका बिझी गेला की म्हणजे काहीच सांगता येईना. तर तुम्हाला दाखवेल पुढे काय काय झालं. तर अशा पद्धतीने मग आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. हे दापोलीच्या तिकडे कुठेतरी का खोपोलीजवळ फुगेवाडीला अशोक हॉटेल आहे. आम्ही तिथे इडली सांबार आणि उत्तप्पा वगैरे नाश्ता केला आणि तिथून मग आम्ही पुढे घरी निघालो. पण सकाळीचा प्रवास पण फ्रेश तर वाटत होतं, पण आदल्या दिवशीची धावपळ दगदग त्याच्यामुळे जरा घरी लवकर पोचावं आणि भरपूर पुढचे अपॉइंटमेंट्स होते, बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे मग झटपट जायचं होतं. तर ही आहे बघा मुलगी. तिला रिटर्न आणताना तिचा व्हिडिओ शूट केला. ती म्हणत होती की मम्मी का व्लॉग करते मला माहिती नाही. मग तिला म्हणलं थांब, तुला नंतर सांगेल, तू दिसशीलच. तर त्यानंतर घरी आलो आणि इतके पार्सल आलेले होते, बरेच पार्सल आलेले होते. त्यातलं ना हे मी माझ्या किचन काउंटरला म्हणजे ऑर्गनाईज करण्यासाठी एक रॅक मागवली होती. कारण कसं आहे, मी तुम्हाला बोललेले की मला किचनचा लुक थोडा चेंज करायचा आहे, त्यामुळे मी हे रॅक मागवली होती. तर हे माझा मुलगा ते फिटिंग करून देत होता, कारण मला माझ्या एका हाताने होत नव्हतं. मग त्याला थोडंसं ओरडून वगैरे त्याच्याकडनं करून घेतलं. आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते काय नाही. आणि बरीच कामं होती. आणि तुम्हाला बोललेली ना माझी आई येणार आहे, तर आई आली होती बघा. आई आली की लगेच मग तिला कामाला लावलं. भरपूर म्हणजे दुधाचं ते साठलं होतं आणि ऑलमोस्ट माझ्याकडे खूप साठतं, तर मग ते तिने करून घेतलं. मग आता आला हा पुढचा दिवस
आता पुढचा दिवस होता तर मी तुम्हाला बोललेले की मला वास्तू व्हिजिटला जायचं होतं. तर वास्तू व्हिजिटला निघाले आणि माझ्या लक्षात आलं बरं का, मी एक व्लॉग बघितला होता. त्या व्लॉगमुळे माझ्या लक्षात आलं की माझ्याही फोनमध्ये हे फीचर आहे की मी फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेराचा यूज करू शकते. मग मी त्याचा यूज करून मी सकाळी निघाले, हे तुम्हाला दाखवलं. तर आजची जी व्हिजिट होती ती जरा माझ्या घरापासून 1 तास लांब होती. त्यामुळे सकाळी सकाळी फ्रेश, बघा परत तोच रोड आहे, तिथूनच चाललो होतो. त्यामुळे सकाळी सकाळी मस्त फ्रेश होऊन आम्ही निघालो आणि वातावरण एकदम छान वाटलं, कारण सकाळी ऊन जरी असलं तरी जरा फ्रेश वाटतं. सो विचार केला की चला तुम्हालाही घेऊन जाऊ, तुम्हालाही दाखवू, कारण बऱ्याच जणांचं कसं असतं की काय करतात आई तुम्ही वगैरे, आम्हाला दाखवा. तर 11व्या मजल्यापर्यंत आम्ही चढत गेलो होतो. मग रात्री घरी आलो. घरी येताना मग माझ्या आईने, म्हणजे मम्मी आहे बघा, ती माझी आई आहे, तर तिने सांगितलं माझ्या मुलाला की ना तू शूट कर की तुझी मम्मी कसं डाव्या हाताने वडे करते. तर तुम्हाला मी एक सांगेल, हे वडे करण्याची पद्धत आहे ना, मला माहिती होती ही पद्धत पण मी कधी असं करत नाही. मी हातावर करते, हात ओला करते, हातावर करते आणि त्या पद्धतीने टाकते. माझी पद्धत तशी आहे. आता दुसरा हात तर माझा चालू नाही आहे, म्हणून मग मला तसं हातावर करता आलं नाही. म्हणून मग मी हे चाळणीतलं घेतलं आणि मी ते एका ताईंच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर त्यांनी अशा पद्धतीने वडे केले होते. आणि आजचे वडे ना मी थोड्या वेगळ्या पद्धतीचे केले, म्हणजे त्याच्यामध्ये ना पुदिना आणि कोथिंबीर वाटली होती, त्याच्यामुळे वड्यांचा फ्लेवर थोडा वेगळा लागला. तो वडा सांबार बेत होता, आई वडील आलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वडा सांबार केला आणि थोडासा गरम गरम राईस, पोळ्या, अशा पद्धतीने जेवण होतं रात्रीचं. मग ते सगळं केलं. तर डाव्या हाताने माझे वडे कसे थापणं चाललं आहे, कसं तळणं चाललं आहे, तर माझ्या आईने त्याला शूट करायला लावलं, म्हणून त्यांनी ते सगळं शूट केलं. तर अशा पद्धतीने आमचे वडे झाले, भात झाला, सांबार झालं आणि आमचं जे आहे रात्रीचं मस्त डिनर झाला. तर ही कालची क्लिप आहे. आणि त्याचनंतर एक नवीन पाहुणा, अजून एक दुसरा पाहुणा येणारा बोलले होते ना मी तुम्हाला, तर तो दुसरा पाहुणा पण आला आणि तो पाहुणा खूप मदतशीर आहे आणि तो माझ्या मुलीला खूप आवडतो. तर त्याच्यातनं बरेचसे रेसिपीज जेव्हा मी करेल तुम्हाला नक्की दाखवेल. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा.